नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण डायरेक्ट कापडवर कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर बघा, आपण मापावरून पूर्ण कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला बाई कट करून घ्यायची आहे, बाईची कट. तर बघा, आपल्याला कापड बरोबर करून घ्यायचं आहे. दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला असं पूर्ण कापड घ्यायचं आहे. म्हणजे दोन कापड घ्यायचे आहेत, दोन अस्तिंगसाठी अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे. दोन अस्तिंग तयार करण्यासाठी आपल्याला असं कापड करून घ्यायचं आहे. बघा, तर आपल्याला हे धागेदुगे आहेत हे कट करून घ्यायचे, म्हणजे सेम सारखा भाग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं 1.25 इंच घ्यायचा आहे, म्हणजे तुरपाई करण्यासाठी. आता ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे, म्हणजे बाहीची लांबी मोजून घ्यायची आहे. तर किती येत आहे तर आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर बघा, इथं 8 इंच आलेली आहे. तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. तर 9 इंच घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर इथून असं 2 इंच 2.5 इंच आपल्याला मोजून घ्यायचे आहे आणि इथून मोजून घ्यायचं आहे, म्हणजे 7.5 इंच येत आहे. तर बघा, इथून आपण 2.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला असं माप लावून घ्यायचं आहे 7 इंच, त्याच्यानंतर 7.5 इंच. आता इथून आपल्याला बगल मोजून घ्यायचा आहे, म्हणजे मुंड्याचा भाग मोजून घ्यायचा आहे. तर 8 इंच येत आहे. तर बघा, आपल्याला इथून चॉक लावून घ्यायचे आहे. 8 इंच तिरसा माप लावून घ्यायचा आहे. बघा, इथून माप लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे. 1.5 इंच मार्जिन करून घ्यायचे, 1.25 इंच मार्जिन करून घ्यायचे आहे तुरपाईसाठी. त्याच्यानंतर आपल्याला बघा, असं आपल्याला अस्तिंग तयार करण्यासाठी आकार द्यायचा आहे. बघा, असा. त्याच्यानंतर आतमधून आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे, म्हणजे हा भाग आपल्याला फ्रंटला जोडावा लागतो. आता आपल्याला दंड मोजून घ्यायचा आहे. तर दंड किती आहे तर 6.5 इंच दंड आहे. तर आपल्याला 6.5 इंच दंडगेर मोजून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपल्याला इथून अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि 1.5 इंच 2 इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो आणि इथून पण आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे. तर आपली आता बाई तयार झालेली आहे. आता आपण कट करून घेऊ. इथून पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं कट लावून घ्यायची आहे, म्हणजे थोडा भाग आपल्याला इथून पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा शिवतो आपण तर एकदम बरोबर येते. तर बघा, हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे फ्रंटला जोडतो तो भाग. तर आपली बाई तयार झालेली आहे. पूर्ण बाई अशी तयार झालेली आहे. आता आपल्याला कटोरी आणि फ्रंट तयार करून घ्यायचा आहे. तर असा कापड घ्यायचा आहे आणि आपल्या साईज मोजून घ्यायचा आहे. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक नाही केले असेल, लाईक नक्की करा आणि शेअर सबस्क्राईब पण करा. बघा, छातीचा चौथा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे. 9.5 इंच येत आहे. लांबी मोजून घ्यायची आहे. तर लांबी येत आहे 13.5 इंच. तर आपल्याला बघा, इथून 9.5 इंच घ्यायचा आहे. तर कपडा आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा, असं मोजून घ्यायचं आहे. 9.5 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची लांबी किती आहे 13.5 इंच येत आहे. तर आपल्याला हा भाग आपल्याला बरोबर 9.5 इंच घ्यायचा आहे. आता आपल्याला पूर्ण हा भाग कट करून घ्यायचा आहे, म्हणजे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. मागचा आणि समोरचा पार्ट दोन्ही पण काढून घ्यायचे आहेत. तर बघा, असं आपल्याला दोनही भाग 2 पार्ट तयार करायचे आहेत. तर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि लांबी मोजून घ्यायची आहे. तर बघा, लांबी पण कमी नाही झाल्या पाहिजे. तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे वाढवून. आपण ज्या साईडनं बसलेलो आहोत त्या साईडनं आपल्याला बंद भाग ठेवून घ्यायचा आहे. बघा, तर लांबी मोजून घेतलेली आहे. 13.5 इंच येत आहे. तर 14.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे फ्रंट भाग आणि कटोरी काढण्यासाठी. तर बघा, अर्धा इंच मी वाढवून घेतलेला आहे. आता हा भाग कट करून घेते. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला आपल्या साईडनं घ्यायचा आहे, म्हणजे फ्रंट भाग
तर आपल्याला इथून मोजून घ्यायचं आहे. तर बघा इथून 2.25 इंच 2.25 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर 3 इंच इथून आपल्याला मुंड्याचा भाग मोजून घ्यायचा 5.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला 9 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता पूर्ण मोजून घ्यायचं आहे आणि बीचमधला भाग किती येत आहे तर मोजून घ्यायचा आहे. 3.25 इंच आहे. तर 3.25 इंच इथून आपल्याला 1 आणि 2 म्हणजे 2 रेषा घ्यायच्या आहेत. तर बघा घेतलेला आहे. असा मुंड्याला आकार दिला. आतमधून 1/2 इंचनं आकार द्यायचा आहे म्हणजे फ्रंट भाग तयार करण्यासाठी. आता आपल्याला पूर्ण गळा मोजून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा गळा तर 6 इंच घेतलेला आहे. इथून आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. तर बघा असा आपल्याला गळ्याचा आकार अर्धा गोल आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून मोजून घ्यायचं आहे. तर मी इथं 2.5 पावणे 3 इंच घेत आहे कारण 28 साईजचं 38 साईजचं ब्लाऊज आहे. इथून आपल्याला 3.5 इंच मोजून घ्यायचं आहे आणि ह्या साईडनं 2.5 इंच मोजून घ्यायचं आहे. आता आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे. बघा जशी मी ओढत आहे तशी आणि आपल्याला क्रॉसपट्टीला असं आकार द्यायचा आहे. तर बघा असा आकार दिलेला आहे पूर्ण असे म्हणजे क्रॉसपट्टीला असा आपल्याला सरळ मोजून झाल्याच्यानंतर बघा अशी कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर किती येत आहे इथं आपल्याला बीचमधला भाग मोजून घ्यायचा आहे. 6 इंच येत आहे. तर आपल्याला असा कटोरीला आकार द्यायचा आहे. बघा किती छान अशी कटोरी तयार झालेली आहे. कटोरी फ्रंट आणि क्रॉसपट्टी तिनं पण भाग आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपण जिथून मार्जिन केलेली आहे तिथून कट करून घेत आहोत. डायरेक्ट आपल्याला फ्रंटच्या भागाला कट करून घ्यायचा नाही आहे. तर आपल्याला आता गळा भाग कट करून घ्यायचा आहे. बघा आता हा मागचा साईड झालेला आहे आणि हा फ्रंट आणि कटोरी. तर आता आपल्याला क्रॉसपट्टी गळा कट करून घ्यायचा आणि क्रॉसपट्टी सगळे माप लावलेले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तर बघा आता क्रॉसपट्टी कट करून घेत आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. तर बघा आता आपला फ्रंट भाग पूर्ण तयार झालेला आहे आणि कटोरी आणि क्रॉसपट्टी तर सिंगल क्रॉसपट्टी काढलेली आहे. आपल्याला डबल करून घ्यायची आहे नंतर. तर आता आपल्याला मागचा भाग मोजून घ्यायचा आहे. तर ब्लाऊजवरून आपल्याला मागचा भाग किती आहे तर मोजून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज ठेवून घ्यायचा आणि शोल्डरवरून माप लावून घ्यायचा आहे. तर शोल्डरवरून किती येत आहे तर तेवढ्या तर 9 इंच येत आहे. तर बघा इथं 9 इंच येत आहे. तर आपल्याला 1/2 इंच अधिक घेऊन 9.5 इंच घ्यायचा आहे. इथून आपल्याला 2.25 इंच घेतलेलं होतं 2.25 इंचच घ्यायचं आहे. तर इथून पण आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे आणि अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा आता आपण ओढलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याला आकार द्यायचा आहे. तर जर गळा आपल्याला डीप गळा पाहिजे असेल तर आपल्याला 1 इंच 1/2 इंच आपण जेवढा पाहिजे तेवढा वाढवू शकतो. तर मी इथून 1 इंच वाढवून घेत आहे आणि अशी बघा 3 इंच घेतलेला आहे. आता इथून आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे. आता गळ्याला आपल्याला असा हलकासा आकार द्यायचा आहे गोल गळ्याला. तर अर्धा गोल आपण गळ्याला आकार दिलेला आहे. आता आपल्याला बीचमधल्या भागांना आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. बरोबर शोल्डरवरून माप लावून आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहे. 4.5 इंचावर मी टक्स लावून घेत आहे. आता 1/2 इंच या साईडनं 1/2 इंच या साईडनं आता बघा टक्स आपला असा लावून घ्यायचा आहे. आता मी गळा कट करून घेत आहे. एकदम गोल गळा असा तयार होतो डीप म्हणजे 38 साईजचा ब्लाऊज आहे. छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच. तर बघा मागचा गोल गळा मस्त असा डीप तयार झालेला आहे. खूप सुंदर असा दिसत आहे. किती छान आलेला आहे. आपण डायरेक्ट कापडवर कटिंग केलेली आहे खूप मस्त अशी. तर बघा आता आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे. तर पंच आलेल्या भागाला कटोरी मोठी करून घ्यायची आहे. जसे मी कापड ठेवलेलं आहे तसंच आपल्याला कापड ठेवून घ्यायचं आहे. इथून आपल्याला 1.25 इंच मोजून घ्यायचं आहे. या साईडनं आपल्याला 1.25 इंच मोजून घ्यायचं आहे आणि बरोबर
मार्जिन करून घ्यायची आहे. तर किती येत आहे तर मोजून घ्यायचे आणि त्याचा मध्यभाग घ्यायचा आहे. तर मध्यभाग किती आलेला आहे म्हणजे 4.25 इंच आलेला आहे. तर 4.25 इंच आपण इथून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच खालच्या साईडनं घ्यायचा आहे आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या साईडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, ह्या साईडनं पण अर्धा इंच थोडा भाग आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. बघा इथून आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कटोरीला असा राऊंड द्यायचा आहे. बघा जसा मी कटोरीला राऊंड देत आहे तसा खूप छान अशी कटोरी तयार झालेली आहे. तर बघा पंच आलेली अशी कटोरी तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला कट करून घ्यायची आहे कटोरी. तर आपली कटोरी तयार झालेली आहे. बघा अशी पंच आलेली कटोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी सिंगल काढलेली आहे तर आपल्याला डबल क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. तर असं कापड घ्यायचं आणि अशी एक फोल्ड करून घ्यायची. याच्यामध्ये 2 क्रॉसपट्ट्या डबल निघणार आहेत. तर बघा हेच जे आपण काढलेली आहे मापावरून तेच क्रॉसपट्टी घेऊन आपल्याला कट करून घ्यायची आहे अशी. तर बघा 2 क्रॉसपट्ट्या तयार झालेल्या आहे. कटोरी आणि मागचा पार्ट पूर्ण तयार झालेला आहे आणि फ्रंट भाग पण तयार झालेला आहे. आता आपल्याला हा भाग आपल्याला इथं आपल्याला कट लावून घ्यायचे आहे आणि हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे अर्धा इंच आपण आतमधून आकार दिला होता तो भाग. तर बघा आता आपण कट करून घेतलेले आहे. परफेक्ट कटोरी ब्लाऊज आपण कट करून घेतलेली आहे.